बीडमध्ये नुकतीच अशी एक घटना घडलेली आहे ज्याने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे। मध्यरात्रीच्या शांततेत जेव्हा सर्व जग गाढ झोपेत गेलं होतं तेव्हाच भयान शांततेत हा प्रकार घडलेला आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। एका सामान्य कुटुंबावर काळाने घाला घातला। ही गोष्ट केवळ चोरीची नव्हती तर नक्की मग काय होतं ते पुढे तुम्ही पहा। अक्षरशः तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल। ही घटना मध्यरात्री 12 ते 12:15च्या सुमारास घडली। सर्वत्र कडाक्याची थंडी होती, कारण की हिवाळ्याचे सर्वत्र दिवस आहेत, त्यामुळे थंडीचा दिवस आहेत आणि संपूर्ण गाव शांततेत बुडालेलं होतं। अशा वेळी एका घराच्या दारावर अचानक टकटक असा आवाज आला। घरातील एक सदस्य दचकून जागा झाला। सुरुवातीला त्याला वाटले की कदाचित वाऱ्यामुळे दरवाजा वाजत असेल किंवा कोणीतरी चुकून आलं असेल। मात्र जेव्हा पुन्हा जोरात कडी वाजली तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। घराबाहेर कोणीतरी असल्याची पक्की जाणीव त्यांना झाली होती आणि त्यानंतरच ती थरारक घटना घडली। बीडमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत। बीडमध्ये यापूर्वीही प्रचंड भयानक घटना घडलेल्या आहेत। बीड हे बिहारच बनलेलं आहे अशाच प्रतिक्रिया बऱ्याच जणांच्या येत आहेत। आता त्या व्यक्तीने धीर एकटावून जसा दरवाजा उघडला तसे त्याच्या समोर अक्षरशः जे दृश्य होतं ते पाहून त्याचे पाय लटलटू लागले। समोर 1-2 नव्हे तर तब्बल 8 ते 10 जणांची टोळी उभा होती। त्या सर्वांचे चेहरे काळ्या कपड्याने झाकलेले होते आणि त्यांच्या हातात लोखंडी रॉड, काठ्या अशी घातक शस्त्रे होती। आता घरातील त्या सदस्याला बाजूला ढकलले। घरातील व्यक्तीला काही समजण्यापूर्वीच दरोडेखोरांनी त्याला बाजूला ढकलले आणि ते घरात घुसले। दरोडेखोरांनी घरात शिरताच थैमान घालायला सुरुवात केली। घरातील महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचून घेण्यात आले। ओरडण्याचा आणि विनवणी करण्याची महिलांनी त्यांनी दया केली, पण त्यांनी अजिबात माया दाखवली नाही। विशेष म्हणजे या दरोडेखोरांना घरातील कानाकोपऱ्याची माहिती होती। कोणत्या कपाटात काय आहे आणि कोण कुठे झोपले आहे याची त्यांना आधीच जाणीव होती आणि त्यांनी आधीच अंदाजा घेतला होता। जेव्हा घरातील पुरुषाने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरोडेखोर त्यांच्यावर तुटून पडले। त्यांनी त्याला लोखंडी रॉड आणि काठ्यांनी इतकी अमानवी मारहाण केली की तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला। आता या हल्ल्यात पती पत्नी आणि वृद्ध आई हे दोघेही गंभीर जखमी झाले। घरातील मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोख रक्कम लुटल्यानंतर हे दरोडेखोर काही मिनिटातच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। घटनेनंतर जखमींच्या किंकाळ्या ऐकून शेजारील लोक मदतीसाठी धावून आले। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी श्वान पथकाला म्हणजे डॉग स्क्वॉडला पाचारण केले आणि परिसरात कसून तपास सुरू केला। प्राथमिक अंदाजानुसार हा दरोडा पूर्णपणे नियोजित होता। दरोडेखोरांनी घराची आधीच रेकी केली असावी आणि त्यानंतरच या गुन्ह्याला अंजाम दिला असावा असा पोलिसांचा संशय आहे। बीड जिल्ह्यातील या घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। एका शांत कुटुंबावर अचानक ओढवलेला हा प्रसंग त्यांच्यासाठी आयुष्यभर न विसरता येणारा धक्का आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। ही घटना समाजाला सतर्क राहण्याचा इशारा देत आहे। दरवाजाची कडी टकटक वाजली, परंतु जेव्हा त्या दरवाजाची कडी जोरदार वाजली तेव्हा अक्षरशः त्या व्यक्तीने दार उघडून मोठी चूक केली आणि त्यानंतरच हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। यापूर्वीही बीडमध्ये भयानक अशा घटना घडलेल्या आहेत, जसं की सरपंच संतोष देशमुख यांच्यासोबत बीडमध्येच तो धक्कादायक प्रकार घडला होता आणि त्यानंतर बीडमध्ये अशा अनेक भयंकर हत्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे ही घटना सध्या समोर आली होती, जिथे एक सर्वसामान्य कुटुंब होतं, पण त्या कुटुंबाला असं कधीच वाटलं नसेल की आपल्यासोबत असा काही तो धक्कादायक प्रकार घडेल, तेही मध्यरात्री। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना बीडमध्ये नुकतीच घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या।